द न्यूज लाईन, अचूक वेधक. निवडणूक आज निकाल जाहीर झाला आणि या निकालामध्ये महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही सामोरं गेलो होतो, परंतु निकालावरून स्पष्ट बहुमत महायुतीला मिळाले असं चित्र दिसते. कराड उत्तर मतदारसंघामधून मी आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने उमेदवार म्हणून उभा होतो, महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून मी उभा होतो. या निवडणुकीमध्ये निकाल झाल्यानंतर माझा पराभव या ठिकाणी झालेला आहे. गेली अनेक वर्षे या कराड उत्तर आणि सातारा जिल्ह्याच्या समाजकारणामध्ये राजकारणामध्ये काम करत असताना मला कराड उत्तरच्या जनतेनं काम करण्याची संधी दिली. आदरणीय पवार साहेबांनी मला मंत्रिपदाची संधी दिली. कोरोनाचा काळ असतानासुद्धा मी त्या ठिकाणी काम केलं आणि या सर्व परिस्थितीमध्ये काम करत असताना शासनमध्येच त्या ठिकाणी उद्धव ठाकरे साहेबांचं गेलं आणि नंतर आमदार म्हणून मी 2-2.5 वर्ष काम पाहिलं आणि या निवडणुकीमध्ये पक्षानं मला माझ्यावर विश्वास व्यक्त केला. विशेषतः मतदारसंघातल्या सर्व नेते मंडळींनी माझ्यावर विश्वास व्यक्त केला आणि माझी एकट्याची उमेदवारी त्या ठिकाणी पक्षाकडे गेली आणि पक्षानं योग्य तो निर्णय घेतला, मला संधी दिली. परंतु आज झालेल्या निकालामध्ये माझा हा या ठिकाणी पराभव झालेला आहे. खूप मोठ्या मताधिक्य विरोधी उमेदवार नाही, मुळामध्ये असं आहे की लोकशाहीचा निवडणूक ही प्रक्रिया त्या ठिकाणी आहे. मी जे काम केलं ते काम लोकांच्या समोर त्या ठिकाणी आहे. त्या कामाच्या जोरावर त्याच्यापेक्षा जनसंपर्काच्या जोरावर मी समाजकारण राजकारण करत असतो आणि अशा परिस्थितीमध्ये सुद्धा पराभव झाला. पण एकंदर राज्याचं चित्र आपण जर पाहिलं तर राज्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये महायुतीचे आमदार महोदय हे सर्व निवडून येतील अशा प्रकारची परिस्थिती नव्हती. परंतु आज ती परिस्थिती झाली आहे. जवळजवळ 223च्या दरम्यान जवळजवळ हे सर्व आमदार महायुतीचे निवडून आलेले आहेत आणि तोच ट्रेंड सगळ्या महाराष्ट्राच्या सर्व ठिकाणी जो राहिला तो ट्रेंड याही भागामध्ये राहिला. ते कारण त्या ठिकाणी असू शकेल. आज जर निकाल लागला, आपला पराभव झाला, उद्यापासून पुन्हा पण जोमाने कामाला सुरुवात करणार मतदारसंघामध्ये? नाही, मी कामाला सुरुवात केलीच. मी आज जे लोक मला भेटले त्या सगळ्यांना सांगितलं आहे की तुम्ही चिंता करू नका, काळजी करू नका, स्वतःची काळजी घ्या, मी तुमच्या पाठीशी आहे. आणि शेवटी असं आहे की ज्या लोकांनी आपल्याला आत्तापर्यंत संधी दिली त्या जनतेला वाऱ्यावर सोडून चालत नाही. म्हणून आपण समाजकारणातून राजकारणातून त्या सर्व जनतेची सेवा आपणही चालू ठेवणार आहोत. याच्यामध्ये खंड कुठला राहणार नाही. आणि मी उद्याही मला काय सकाळी लोक भेटायचे, आजही बरेच लोक भेटायला आले, नाराज लोक झाले होते, त्यांच्याशी मी बोललो. मी त्या ठिकाणी सर्वजण म्हणतात की आम्हाला हे शॉकिंग आहे, पण मी त्यांना सांगितलं की शेवटी ही लोकशाहीची प्रक्रिया आहे. दरम्यानच्या काळामध्ये पक्षाच्या वतीने एक VC घेण्यात आली. ज्या उमेदवारांना त्या ठिकाणी पराभवाला सामोरं जावं त्यांच्याशी आमचे लिगल सेलची काही मंडळी VCच्या माध्यमातून बोलले. त्याने आम्हाला काही सूचना केल्या, काही त्या ठिकाणी कल्पना दिल्या आणि त्याप्रमाणे मी बघितलं त्या VCला की सर्वच ठिकाणी अनपेक्षित अशा प्रकारचे निकाल लागलेत, अशा प्रकारची परिस्थिती आहे. मी व्यक्तिशः सांगतो की मी गेले 1.5 महिना फिरत असताना त्या ठिकाणी सर्व लोकांचा प्रतिसाद, महिलांचा प्रतिसाद, त्याचप्रमाणे तरुणांचा प्रतिसाद अतिशय चांगला होता. लोकांची उपस्थिती चांगली होती, प्रचार सभा चांगल्या प्रकारच्या झाल्या आणि त्यामुळं निश्चित चांगल्या प्रकारचं वातावरण या निवडणुकीमध्ये होतं. आघाडीमध्ये बिघाडी अशी काय झालेली नाही. कुठं सगळे होतेच ना बरोबर. आता जे असं आहे, जे बरोबर नव्हते त्याने अगोदर सांगितलं होते आम्ही तुमच्या बरोबर नाही, पण जे माझ्या बरोबर नाही असं जे आपला ज्यांच्याकडे रोख आहे ना, त्यांनी मला आत्तापर्यंतच्या 99 सालापासूनच्या कोणत्याही निवडणुकीमध्ये त्यांनी मला सहकार्य कधी केलेलंच नाही. साहेब, महायुतीचे उमेदवार निवडून येताना ते 40,000च्या फरकानं हां असं दिसतंय आणि महाविकास आघाडीचे जे स्पर्धेत होते तर तुम्ही असतील ते निवडून आले 15-16,000. तुम्ही तर पराभव. EVM वर काय तुमचा संशय आहे का? काय वाटतं? आता ही जर परिस्थिती बघितली तर एवढ्या मोठ्या मताधिक्याने किंवा एवढी मोठी लाट होती असं कुणालाही पटत नाही.
नाही, मुळामध्ये असं आहे की EVMच्या बाबतीमध्ये संशय निश्चित आहे किंवा EVMच्या बाबतीमध्ये अनेक वेळा चर्चा झालेली आहे. आजही कार्यकर्ते मला भेटतात, ते सांगत होते की हो आमच्या गावात आम्ही एवढं काम केलं, किंवा मी स्वतः मतदारसंघामध्ये फिरलो मतदाना दिवशी, त्यावेळेचा बूथवरचा जो उत्साह होता किंवा कार्यकर्त्यांची जी लगबग होती ती मला जाणवली की जी समोरच्या बाजूला नव्हती. परंतु मी तुम्हाला स्पष्ट सांगतो की पराभव हा शेवटी पराभव असतो. त्यामुळं त्याचं खापर कुणावर तर फोडावं अशा प्रकारची परिस्थिती आहे. पण पक्षाच्या वतीनं मग काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल यांच्या माध्यमातून जर काही त्या ठिकाणी न्यायालयीन लढाई असेल तर तो सर्व वरिष्ठ पातळीवर त्या ठिकाणी निर्णय घेतला जाईल. माझ्या माहितीप्रमाणे खासदार संजय राऊत साहेबांनी याबद्दल काहीतरी मत दुपारी व्यक्त केलं असं माझ्या कानावर आलं, पण मी गडबडीमध्ये होतो त्या ठिकाणी. पवारसाहेब येतात 2 दिवसात. शरद पवार साहेब 24 तारखेला त्यांचा मूळचा कार्यक्रम हा 5:30ला इथे येणार होते, पण आत्ताच जस्ट मला मेसेज आला आहे की 5 वाजून 10 मिनिटांनी ते इथे येतील, इथं ते मुक्काम करतील. दुसऱ्या दिवशी सकाळी आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या 40व्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं समेधाचे दर्शन घेतील. 9 वाजता सौ विणीताई चव्हाण ट्रस्टची वार्षिक सर्वसाधारण सभा आहे, त्याला त्या ठिकाणी उपस्थित राहतील. आम्ही दरवर्षी ती बैठक त्या ठिकाणी घेत असतो. तिथं वर्षभरामधल्या कामकाजाचा आढावा घेतला जातो आणि त्यानंतर पवारसाहेब मुंबईला जाणार आहेत. महायुतीचं यश जे आहे ते कशामुळं झाले? काय योजना आणल्या, निधी दिला शेवटच्या टप्प्यात, त्याच्यामुळे झाला का दुसरे काही कारण आहे? नाही, अनेक कारणं. राजकीय दृष्ट्या निर्णय घेतला एखाद्या निवडणुकीला एकच कारण असं असू शकत नाही. अनेक कारणं असतात. अनेक योजनांचे काय असेल किंवा निधी दिला असं काय असेल, अशा काही गोष्टी बऱ्याचशा त्या ठिकाणी असतात. आणि विशेषतः लोकसभेला जो 48 पैकी 31 जागा या महाविकास आघाडीच्या आल्यानंतर त्यांच्या लक्षामध्ये आलं महाराष्ट्राचा सूर कोणत्या बाजूला आहे, आणि ते लक्षात आल्यानंतर त्यांनी काही उपाययोजना केल्या असतील. लाडकी बहीण योजनेचा फटका बसला. लाडकी बहीण योजनेचा फटका आपण म्हणता बरेच जण, परंतु एखाद्या गावामध्ये जेवढ्या महिला आहेत त्या 100% महिलांना काय तो लाभ मिळालेला नाही. जे त्या क्रायटेरियाने बसले त्यांना मिळालं. मग त्यांची भावना त्या ठिकाणी ती असू शकते, काही ठिकाणी त्यांना तो त्या ठिकाणी त्यांना लाभ मिळाल्यामुळं मतदार परिणाम झाला असू शकेल त्या ठिकाणी. लोकसभेच्या यशानंतर काही मतदारांना काही मतदारसंघात गृहीत धरलं गेलं, असे काही हे होत गेली की बाबा लोकसभेला आम्हाला यश मिळालं, विधानसभेला मिळणारच, अशाही काही स्ट्रॅटेजीज केल्या गेल्या? नाही, माझ्या मतदारसंघात तसं घडलं नाही. मी जवळजवळ 125 गावामध्ये गेलो. निवडणूक जाहीर झाल्यानंतर त्याच्या अगोदर इतर गावं कव्हर केली, लहान सहान गावं राहिले असतील माझ्याकडून, आणि तिथं जाऊन मी भूमिका माझी मांडली, माझ्या पक्षाची, माझ्या महाविकास आघाडीची भूमिका मांडली. आणि ती मांडत असताना या कामाच्या जोरावर आपण सहकार्य करावं अशा प्रकारची विनंती केली. मी कोणत्याही मतदाराला किंवा कोणालाही गृहीत धरत नाही, धरलेलं नव्हतं. कारण शेवटी मतदार हा राजा आहे आणि त्याच्याशी बोलून त्याच्या विचारानं पुढे जाणं हे गरजेचं असतं. आज मतमोजणी दिवशी आपण काय हातात घेतली का मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर? मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर तिथं आमचे 2 लिगल ॲडवायझर होते, एक चंद्रकांत वकील आणि ॲडव्होकेट PN पाटील. त्याने VVPATच्या बाबतीमध्ये, आणि दुसरं एकंदर असं की याचं रिकाउंटिंग करावं अशा प्रकारची मागणी त्या ठिकाणी केली आहे, त्याची पोच घेतलेली आहे. कुठेतरी महाविकास आघाडीमध्ये अंतर्गत धुसफूस होती का, आणि त्यामुळे हे सगळे निकाल लागलेत असं वाटतंय? राज्याचे म्हणताय का आपण? नाही, असं मला वाटत नाही. राज्यात मला असं वाटत नाही, कारण पॅचअप बऱ्यापैकी झालं सगळीकडे त्या ठिकाणी. तसं कुठेही नव्हतंच. कुणी कुणाच्या विरुद्ध काम करायचं किंवा अशासाठी कुठं काम केलेलं नाही. रोहित पवार व्हीव्हीपॅटची मोजणी झाल्यानंतर विजय झाले, तर अशा पद्धतीचं अनेक ठिकाणी थोड्याफार फरकाने पराभव झाले, त्या ठिकाणी होऊ शकतं का? नाही, असू शकेल ना. मला जे कळलं, मी काही TV पाहिलं नाही, की रोहित पवारांना विजयी जाहीर केलेला आहे. व्हीव्हीपॅटची मशीनची मतं मोजल्यानंतर झालं. त्याने किती 5 मोडले असतील? 5 बुथची मोडली असतील, 5 लोक. नुकसानाला कारणीभूत वाटला मतदारांच्या? नाही, मला तसं काही वाटलं. सगळ्या जाती धर्म, शेवटी हा पश्चिम महाराष्ट्र आहे, सर्व जाती धर्म एकत्र असतात. नाही, मला तसं काही वाटलं नाही. मला तसं काही वाटलं नाही त्या ठिकाणी.
महाविकास आघाडी आणि महायुतीची तुलना केली तर महायुतीला जे आता यश मिळालंय ते पाहता महाविकास आघाडीचे नेते लोकांपर्यंत पोहोचायला कमी पडले का, किंवा नवीन पद्धतीची जी प्रचार यंत्रणा आहे ती राबवण्यात अपयशी ठरले? ना, असं नाही. हे जे महाविकास आघाडीचे जे सर्व पक्षाचे नेते आहेत ते सर्व जनतेपर्यंत पोहोचले. जनतेपर्यंत जाऊन त्यांनी त्यांची भूमिका मांडली. त्याचप्रमाणे इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल किंवा व्हॉट्सअप असेल, अशी जी इलेक्ट्रॉनिकची सर्व आयुध आहेत, किंवा जाहीरनामा असेल, या सगळ्या गोष्टी त्यांनी वेळेवर केल्या आणि व्यवस्थित केल्या. ते कोण कमी पडलं नाही त्यामध्ये. द न्यूज लाईन, अचूक वेधक.